Hello students, welcome in our English YouTube channel. Today we are going to learn 1.2 class 11. On to the summit we reach the top by Tenzing Norgay. We have seen the first part. What did we see in the first part? Let's see. In the first part, we have seen how did Tenzing Norgay and Edmund Hillary started their expedition to the top of the summit, means on the Mount Everest. एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी आपली मोहीम ही माउंट एव्हरेस्टवरती सुरू केलेली होती, म्हणजेच माउंट एव्हरेस्ट सर करायचा होता. दे स्टार्टेड देअर एक्सपिडिशन. Whatever the hardships they faced, they told about it. After that, we have seen that Colonel Hunt gave Tenzing Norgay 3 flags, one of Britain, second one of United Nations, and third one of Nepal, and he himself took India's flag with the permission of Colonel Hunt. Okay, that the part we have seen. After that, we have seen that how did they passed a steep line of rocks. It was actually very slow and difficult. Then the top, which was snow covered incline, sloping less and less as it neared the top. They completed that task. After that, they reached the small flattened summit together. That the part we have seen. And next, what happened when they came? There was one agreement. When they reached at Kathmandu, they discovered one controversial statement. That means heated discussion. And so that they decided to have a formal agreement between individuals. Tenzing and Edmund Hillary, they decided that formal agreement and they signed it in the office of the Prime Minister of Nepal. So what was that agreement? Let's see in detail. It reads, Kathmandu, June 22, 1953. Kathmandu, जून 22, 1953 हा दिवस तो होता. On May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. तो दिवस म्हणजे 29 मे. तेन्झिंग शेर्पा आणि एडमंड हिलरी हे दोघेजण एका हाय कॅम्पवरती, म्हणजे सर्वात उंच अशा कॅम्पवरती माउंट एव्हरेस्टच्या होते. and their attempt was to reach on the summit. आणि त्यांचा प्रयत्न हा माउंट एव्हरेस्ट सर करणे हा होता. As we climbed upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. जेव्हा ते या ठिकाणी साऊथ बाजूला म्हणजे दक्षिण बाजूला शिखर चढायला सुरुवात केली, तेव्हा एक आणि नंतर दुसरा अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं होतं, लीड केलेलं होतं. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रिच. त्यांनी दक्षिण समिट या ठिकाणी क्रॉस केलेला होता आणि आता ते जी काही अतिशय रिच म्हणजे काय, नॅरो पीस ऑफ रेज्ड लँड, अतिशय अरुंद असलेला तो जो भाग होता त्या ठिकाणी त्यांनी आता टर्न केलेला होता, म्हणजेच त्या ठिकाणी ते पोचलेले होते. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि आता ते माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जाऊन पोहोचलेले होते. वी एम्ब्रेस्ड इच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. हिअर वी कॅन सी तेन्झिंग अँड Edmund Hillary both were reached together at the summit. Okay, that means on the Mount Everest summit. आता दोघेही जण त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जाऊन पोचले होते. दॅट टाइम दे वर व्हेरी हॅपी बिकॉज वॉट एव्हर द एक्सपेडिशन दे स्टार्टेड दे वर सक्सेसफुल इन देअर एक्सपेडिशन अँड सो दे एम्ब्रेस्ड इच अदर. दे वर ओव्हरजॉईड ॲट देअर सक्सेस.
त्यांना खूप अत्यानंद झालेला होता. त्यांनी जे टास्क ठरवलेलं होतं आणि ते आता त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले होते. आफ्टर दॅट एडमंड हिलरी टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग नॉर्गे who hold in his hand the flags of Great Britain, Nepal and United Nations and India. की ज्यांनी आपल्या हातामध्ये ग्रेट ब्रिटनचा, नेपाळचा, युनायटेड नेशन्सचा आणि इंडियाचा फ्लॅग हातामध्ये घेतलेला होता. आणि असं फोटोग्राफ या ठिकाणी एडमंड हिलरी यांनी काढलेलं होतं. अँड दॅट ॲग्रीमेंट साईन्ड बाय एडमंड हिलरी. अशाच पद्धतीचं दुसरंही ॲग्रीमेंट होतं. दॅट वॉज रिटन बाय तेन्झिंग नॉर्गे. देर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साईन्ड बाय मी. त्या ठिकाणी असंच दुसऱ्या पद्धतीचा एक पेपर होता. दॅट वॉज इन इंग्लिश अँड साईन्ड बाय तेन्झिंग नॉर्गे. थस वी विल नॉट टेक पार्ट इन एंडिंग कॉन्ट्रोवर्सी. आणि त्या ॲग्रीमेंटनुसार त्यांनी कोणत्याही पद्धतीच्या अशा प्रकारच्या हेटेड डिस्कशनमध्ये भाग घ्यायचा नाही असं ठरवलं. आणि कोणीही या ठिकाणी पहिला कोण आणि दुसरा कोण अशा पद्धतीचे मतभेद नसतील असे हे साईन त्या दोघांनी साईन केलं होतं. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी ॲज द स्टेटमेंट सेज हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड वेन वी रीच द टॉप. आणि या स्टेटमेंटनुसार काय म्हटलेलं होतं की एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे हे दोघांनाही या ठिकाणी आलिंगन देतात आणि ते या ठिकाणी कुठे पोचलेले आहेत, माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती. वी डीड ॲज वेल ॲज आर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस. आणि ते जेव्हा त्या ठिकाणी जाऊन पोहोचले त्याचबरोबर त्यांनी काय केले, त्यांच्याजवळ असलेली जी काही अवजड असलेली इक्विपमेंट्स होती ती पटकन त्यांनी काय केलेली आहेत, ठेवलेली आहेत. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर वी हॅड आर ऑक्सिजन मास्क ऑन. वेन दे रीच्ड ॲट द टॉप that time they were overjoyed by their success, okay, but that time they carried their bulky equipments and they wore oxygen mask on. So that time he remembered, what did he say? They had done it, means whatever the expedition they started they were successful in it, but they were unable to hear. Why? Because they had worn their oxygen masks. Okay, I hope you understood this part. Let's see what was the first thought in his mind, means Tenzing Norge's mind. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. The first thought came in the mind of Tenzing Norge. That was when they reached at the top of the Mount Everest. That was really a sense of gratitude to God. Okay, because of his blessings they were able to reach at the top of the Mount Everest. Okay, because before that he tried for 6 times but he failed. 6 वेळेला त्यांना या ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता, म्हणजे 6 वेळेला त्यांना अपयश आलेलं होतं. बट हिज determination was very strong and this time God blessed him with fulfillment of his desire and he had held so long. ओके, खूप अशी दीर्घकाळापासूनची असलेली ही जी तीव्र इच्छा आहे ती मनामध्ये ठेवून आणि देवाच्या आशीर्वादाने आता ती इच्छा त्यांची पूर्ण झालेली होती. I placed on the summit the offerings to God that I had carried with me. जेव्हा त्यांनी त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती पाऊल ठेवले त्यावेळेला जे काही त्यांच्याबरोबर आणलेलं होतं ते त्या ठिकाणी अर्पण केलं. सो व्हॉट वर द थिंग्स, लेट सी. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. आणि हे त्यांच्या रिलिजनला अनुसरून होतं. बिकॉज बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. म्हणजेच तेन्झिंग नॉर्गे आणि त्यांच्या वाईफ हे दोघेही काय होते, बौद्ध धर्माचे होते. I could not kneel because of my clothes and equipment. Here Tenzing Norge was unable to kneel because of his clothes and whatever the equipments, they were very bulky and so he was unable to kneel. But whatever the things he took with him, he offered a silent prayer in his heart. ओके, म्हणजे ज्या काही गोष्टी त्यांनी आणलेल्या होत्या त्या ऑफर केलेल्या आहेत आणि एक मनामध्ये शांत प्रेयर या ठिकाणी त्यांनी म्हटलेली आहे. द ऑफरिंग्स वर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्लू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर
Nima had given me the pencil before I left home. Now, what is given here? What were the offerings that were offered by Tenzing Norgay on the summit to God? Biscuits, candy, and a little blue pencil. That blue pencil was given by his youngest daughter, and her name was Nima. Okay, she had given him that pencil when he would reach at the Mount Everest. That time she asked him to offer it to God. Okay, when he left the home, she asked me to put it on the top of the mountain as her offering. आणि जाता जाता तिने काय सांगितलेलं होतं की जेव्हा तुम्ही माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती पोचाल तेव्हा तिच्यातर्फे ते ऑफरिंग करायला सांगितलं होतं, म्हणजे अर्पण करायला सांगितलं होतं. इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, not even a long one, but it was one of her prized possessions. आता जी पेन्सिल त्या मुलीनं दिलेली असते, निमानं दिलेली असते, दॅट वॉज नॉट अ स्पेशल वन, दॅट वॉज ऑर्डिनरी वन. इट्स कलर वॉज ब्ल्यू वन. इट वॉज नॉट टू लॉंग, खूप अशी मोठीसुद्धा ती पेन्सिल नव्हती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोजेशन्स, म्हणजेच तिच्याकडे असलेला जो काही तिचा खजिना होता, स्वतःच्या असलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्यातल्या मौल्यवान गोष्टींमधली ती एक पेन्सिल. As I put it down, I pointed it out to Hillary. He gave me a big smile, showing that he understood. When he offered all these things, okay, that time he pointed at whom? To Hillary. All these things he pointed out to Hillary. That time Edmund Hillary gave him a big smile. He didn't say anything. He remained silent but gave a big smile, showing that he understood this, whatever Tenzing Norgay wanted to tell him. Then I got out the flags which I had on a piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. त्यानंतर टेन्झिंग नॉर्गे यांनी जे काही 4 फ्लॅग्स त्यांच्याबरोबर आणलेले होते ते त्यांनी काढलेले आहेत आणि त्याचे जे पीसेस होते ते एका तारेला त्यांनी काय केलेले आहेत, लावलेले आहेत. अबाउट 4 feet लॉंग. ते स्ट्रिंग होती जी कशी होती, 4 feet लॉंग असलेली होती, 4 फूट लॉंग असलेली होती. देन ही फासंड वन एंड. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, एका एंडला ते त्यांची आईस ॲक्स खोवलेली आहे. अँड आस्क्ड हिलरी टू टेक द पिक्चर ॲज ही होल्ड द फ्लॅग्स इन हिज हँड. आणि त्या पद्धतीचा एक फोटोग्राफ त्या ठिकाणी काढलेला आहे. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस वन ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. त्यांच्याबरोबर त्यांना ती बर्फाची कुऱ्हाड घ्यायची होती, त्यामुळं त्यांना ती काढावी लागली. आणि त्यानंतर जे टोक त्या बर्फाच्या कुऱ्हाडीला लावलेलं होतं ते काढून त्यांनी कशामध्ये रोवलेलं आहे, तर त्या ठिकाणी ती जी स्ट्रिंग आहे ती त्या आईसमध्ये ऑन द टॉप म्हणजे अगदी वरती काय केलेली आहे, खोवलेली आहे. अँड द अदर साईड ऑर एंड ऑफ दॅट स्ट्रिंग इन स्नो ऑन द स्लोप डाऊन. जो खाली उतार होता त्या ठिकाणी ती काय केलेली आहे, रोवलेली आहे. व्हेन दे लेफ्ट दे वर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. जेव्हा ते या ठिकाणी उतरायला सुरुवात केली त्यावेळेला ती जी तार होती ती अशी फ्लॅट झालेली त्यांना दिसलेली आहे. व्हॉट हॅपन नेक्स्ट मीन्स हिअर व्हॉट डिड वी सी, वी हॅव सीन दॅट दे वर सक्सेसफुल इन देअर एक्सपेडिशन. Whatever the desire was of Tenzing Norgay, he was successful in reaching Mount Everest. आणि आता या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे दोघेही त्या माउंट एव्हरेस्टच्या शिखरावरती जाऊन पोचलेले आहेत. देअर ही ऑफर्ड, तेन्झिंग नॉर्गे ऑफर्ड द इम्पॉर्टंट थिंग्स, ॲक्च्युली नॉट द इम्पॉर्टंट थिंग्स बट वॉट एव्हर ही हॅड दॅट ही ऑफर्ड देअर. दे remained there for a while and after that they started their return journey, okay, their expedition. Let's see what happened next. I was very thirsty. I took out a water tumbler for a drink but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. When they started their returning expedition, that time
Tenzing Norgay felt very thirsty, and so that he wanted water, and so he took out a water tumbler. But what happened with that water that was put or kept in the tumbler? He found out that the water in the metal container had totally frozen. That means you can imagine the cool atmosphere, how much cool it was. So he was unable to quench his thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. मग त्यांच्याकडे असणारे बिस्किट्स त्यांनी काढले आणि काही त्यांनी खाल्ले आणि काही एडमंड हिलरी यांना दिले. I was wearing a red scarf which my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. आता या एक्सपेडिशनमध्ये टेन्झिंग नॉर्गे यांनी एक लाल कलरचं स्कार्फ परिधान केलेलं होतं. ॲक्च्युली दॅट स्कार्फ वॉज गिवन बाय हिज ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट. तर त्यांना हे जे स्कार्फ आहे तर ते कोणी दिलेलं असतं? त्यांचा एक जवळचा फ्रेंड लॅम्बर्ट, की जो 1952च्या स्विस एक्सपेडिशनमध्ये त्यांच्याबरोबर होता. हू हॅड गिवन हिम दॅट लास्ट इयर. मागच्याच वर्षी त्यांनी ते स्कार्फ या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे यांना दिलेलं होतं. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. आणि त्यावेळेला एक म्हणजे वर्षाच्या अगोदर 28 मे या रोजी त्यांनी काय केलेलं होतं? दे वर स्टँडिंग ॲट 28,215 feet म्हणजे 28,215 फुटांवरती जेव्हा ते उभे राहिलेले होते त्यावेळेला लॅम्बर्ट यांनी तो स्कार्फ या ठिकाणी तेन्झिंग नॉर्गे यांना दिलेला होता. ओके, सो व्हॉट डिड वी सी इन दिस पार्ट? वी हॅव सीन दॅट what was the agreement? The agreement was actually signed by Edmund Hillary and Tenzing Norgay. That means no one reached here first and no one was the second. Both were the same. Correct? म्हणजेच या ॲग्रीमेंटनुसार एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांच्यामध्ये कोणीही पहिला आणि दुसरा नव्हता, तर दोघेही काय होते? अगदी बरोबरच त्या ठिकाणी माउंट एव्हरेस्टवरती जाऊन पोहोचलेले होते. दॅट वॉज द ॲग्रीमेंट. अँड देन व्हॉट वॉज द फर्स्ट थॉट दॅट केम इन द माइंड ऑफ तेन्झिंग नॉर्गे? That was the sense of gratitude to God. And after that we have seen Tenzing Norgay offered the things which he took with him. In that there were the biscuits, candy and a little blue pencil. After that they kept the flags of 4 nations. In that there were the 4 flags with them that they kept on the summit. Okay, after that they started their expedition downside आणि त्यानंतर त्यांनी उत्तरेचा प्रवास सुरू केलेला आहे. So what happened next? That the part we will see in the next video, in the third part. I hope that you understood this. Thank you. Have a nice day. Bye bye and subscribe our channel.